संघाची माझ्यावर आहे, तर ती जबाबदारी मी त्या संघाला सुखरूप घरी पोहोचून आणि त्यानंतर मी या ठिकाणी पुन्हा येईल ही मी अजय असतील मी 2 शब्द संपवतो आणि घेऊन जाईल आदिवासी. नाही, नक्कीच खूप सुंदर असं जीवनबाईचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे पुन्हा एकदा. खरोखरच तू छान असं मनोगत व्यक्त करत एक चांगला अशा स्टेजवरती तुझ्या या ठिकाणी बर्थडे झाला. खूपच कमी नशिबवान माणसं असतात अशा आपल्या आदिवासी बांधवांच्या आणि सर्वांचा आवडता मातीचा खेळ कबड्डी या स्पर्धेमध्ये तुझा वाढदिवस साजरा होतो. एक चांगला आणि एक भाग्याची गोष्ट म्हणता येईल. खरोखरच पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. सन्मानित जीवन. या ठिकाणी एकनाथ पादीर सूचना आहे. एकनाथ पादीर आपणास देव पिंगळा आपली वाट बघत आहे. स्टेजच्या पाठीमागे आपण त्यांना भेटायचं आहे. एकनाथ पादीर. पंचांना चाय त्यांना नाश्ता काय असेल तर त्यांना पोचतो. पब्लिक मधली जरा सहकार्य करा मित्रांनो. आयोजकांना सहकार्य करा. बऱ्याच वर्षानंतर सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पब्लिकने सहकार्य करा. आपलेच सामने आहेत. आपण आपल्या सामन्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी सहकार्य करायचं. एक चांगला असा सामना पाहायला मिळतोय. बांगारवाडी वर्सेस बोरीचेवाडी तो संघ लहान संघ एक चांगले असे टक्कर देताना खरोखरच तेजसच्या संघाला म्हणलं पाहिजे. समोर जो संघ आहे तो अतिशय 3 तालुक्यातील अतिशय नावाजलेला आणि बलाढ्य संघ. खेळाडू पाहता त्यांची जी शरीरयष्टी पाहता खूप बलाढ्य असे खेळाडू आणि संघ केवढा सुद्धा बलाढ्य. श्री वाघसई बांगारवाडी वर्सेस या ठिकाणी बोरीचेवाडी तो संघ. खूप चांगला असा सामना. मला त्या मध्यंतरापर्यंत 9-6 बांगारवाडी 9 आणि या ठिकाणी बोरीचेवाडी मिळालेली गुरुसा असा मध्यंतरापर्यंतचा निकाल आहे. पाहूया सुपर टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु यामध्ये 2+2 4 पॉईंट मिळवत असताना बांगारवाडीचा 12 नंबर देशी घातलेला रेड सुंदर असे रेड केली आणि आपल्या संघाच्या गुणांमध्ये वाढ करत असताना खेळाडू पुन्हा एकदा 18 नंबर देशी घातलेला खेळाडू बोरीचेवाडी या संघाकडून खूप सुंदर असा टॅकल बलाढ्य असं बांगारवाडी या संघाकडून पाहायला मिळतो. जेवढी सुंदर रेड आहे त्याच पद्धतीने सुंदर असा टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा धूर त्या ठिकाणी गेलेला आहे. सोडूया धूर बाबाचा वाट लावून एखाद्याच्या बघा ऐका आणि लक्ष द्या. मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 चालू असलेला सामना मला वाटतं या पादिरवाडी आणि 3 घर पादिरवाडी आणि 3 घर हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना पिंगळवाडी बो रवी विरुद्ध शाळेचीवाडी शरद. पिंगळवाडी बो आणि शाळेचीवाडी शरद या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर हजर राहायचे. तसेच मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना नारळवाडी ओ प्रकाश आणि नवसूचवाडी रवी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपापला संघ घेऊन मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा. शेवटचा आणि अंतिम पुकार. पुण्यात सूचना आहे. एकनाथ पादीर तुम्हाला तुमचा मित्र देव पिंगळा या ठिकाणी स्टेजवरती वाट बघतोय. तुमचा सामना या ठिकाणी सुरू होत आहे. तुमचे खेळाडू आपली वाट बघतायत. एकनाथ पादीर हा खेळाडू कुठे असेल तर त्याने देव पिंगळा यांच्याशी संपर्क साधायचा. खूप सुंदर असं टॅकल. ग्राउंड क्रमांक 1 कडे जाऊया. एक मत मांडतोय की पादिरवाडी हा संघ
बघा म्हणून सर आम्ही मैदान क्रमांक 1 तोच सामना झाला तादिरवाडी या संघाचं म्हणायला गेलं तर मित्रांनो तीन आयोजनांनी सतत समालोचन करत असताना तादिरवाडी हा संघ खरंच धामणवाडी या ठिकाणी, बेरीजगाव या ठिकाणी, ढवळेवाडी या ठिकाणी अंतिम 8 मध्ये जाताना बघा कमबॅक करत असताना पराभूत झाला होता. आज देखील त्याही आपला जो हार मानला नाही. आज देखील त्या मैदानामध्ये आहे तादिरवाडी संघ. खरोखरच पादेरवाडी हा संघ, विशालचा संघ, विशाल कातवाडा यांचा संघ, गणपतचा संघ एक चांगल्याची टक्कर देतात आणि 100 बलाढ्य असा संघ 3 जण मगाशी जी मी कौतुक केलं होतं दोनही बलाढ्य असे संघ आहेत आणि मगाशी शेषीने सांगितल्याप्रमाणे 3 ठिकाणी ते सुपर 8 मध्ये जाण्यासाठी सुपर 8 करिता ते पराभूत झाले होते आणि आज नक्कीच त्यांचं ध्येय असेल, त्यांचं उद्दिष्ट असेल की आज नक्कीच आज आपण सुपर 8 गाठायची आणि सुपर 4 पर्यंत फायनल पर्यंत कसं खेळता येईल एक बलाढ्य असा संघाची पादेरवाडी. मगाशी मी सांगितलं की कारण प्रत्येक संघ हा एक बलाढ्य संघ तयार झालेला आहे. कोणी कोणाला हरवेल, कोणी कोणाला पराभूत करेल काही गॅरंटी नाही. आपल्याला वाटतं की माझा खूप मोठा संघ आहे, आमच्या संघामध्ये खूप लावलेले खेळाडू आहेत, परंतु समोरच्या संघाला कधी कमी समजू नका. मित्रांनो प्रत्येक संघ आपल्या मेहनतीच्या जोरावर रात्र दिवसभर वॉर्मअप करत असतात, मेहनत करत असतात, प्रॅक्टिस करत असतात, सराव करत असतात. त्याच्या जोरावरती मेहनतीच्या जोरावर बलाढ्य मोठ्या सुद्धा संघाला पराभूत करण्याची शक्ती, पराभूत करण्याची जे काही खूप सुंदर असं समालोचन करत असताना शेषी या ठिकाणी विशाल आमचे मित्र असोसिएशनचे पदाधिकारी आणि असोसिएशनचे पंच आमचे मित्र विशाल कातवारा यांच्यासाठी पादिरवाडी संघातील खेळाडू विशाल कातवारा यांच्यासाठी बक्षीस आहे. आमचे मित्र किरण कडाळे यांच्याकडून सुपर रेड साठी जर त्यांनी सुपर रेड केली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल आणि माझ्याकडून सुद्धा विशाल कातवारा यांच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक राहील. विशाल कातवारा स्पेशली आयोजकांना विनंती आहे, पंचांना काय दिलं नाही तरी चालेल, उपाशी राहिले तरी चालतील, पण चहा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पंच जागले तर काही सामन्याचा निकाल व्यवस्थित लावू शकतो, पंच झोपले तर काय करत नाही. पाहायला मिळाली ती बेरीजगाव या ठिकाणी. पण अंतिम ज्या काही क्षणात जो पराभूत झाला तो 1-2 गुणांनी पराभूत झाला असेल, पण नक्कीच आज देखील पादिरवाडी हा संघ नक्कीच प्रयत्न करेल मला तर वाटतंय. हॅलो, इथे विशाल कातवार यांच्यासाठी सुवर्ण संधी एक दत्तात्रय राव महेश शिंगवा यांच्याकडून सुद्धा. महेश शिंगवा किती 200 का? बघा एक आनंदाची गोष्ट, आपले नावाजलेले पंच महेश शिंगवा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. बघा सुवर्ण संधी. बघा या ठिकाणी संबंधित दिनेशजी रसाळ साहेब यांनी जे काही पारितोषिक लावलं होतं 2000 रुपये, तसे या ठिकाणी आम्ही मिळून जवळजवळ 4 जणांनी विशाल कातवारा यांच्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. सुपर रेड करायची 2000 घेऊन जायचे. जी रोडवरती जी पब्लिक उभी आहे मित्रांनो, गाड्या ये जा करतायत, सर्वांना विनंती आहे स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित बसा अशी आयोजकांची आपणास विनंती आहे. दगडात वगैरे कुठे बसले आहात तुम्ही पिचिंग वरती, सांभाळून बसा मित्रांनो, थंडीचे दिवस आहेत. बघा नारळवाडी आणि नसूवाडी रवी संघांमध्ये खेळतायत आपला संघ सोडून. तर मित्रांनो विनंती करेन की आपल्या गावातील स्वतःचा संघ तयार करण्याचा प्रयत्न करा. हार जीत हा वेगळा खेळाचा भाग आहे, परंतु अरे समोरचा संघ आलेला मला नारळवाडी सचिनचा उद्दिष्ट म्हणजे चांगला खेळ सलग 3ऱ्या आयोजनामध्ये मला वाटते धामणवाडी या ठिकाणी सुद्धा गोळीचा माळ जो पेंच संघ अंतिम 8 मध्ये म्हणजे जो प्रवेश विजेता उपविजेता झाला होता, पण नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळाला रवीच्या माध्यमातून. समोर संघ आहे बलाढ्य असा संघ, तो म्हणजे नारळवाडी संघ, सचिनचा संघ. मागच्या स्पर्धेमध्ये ते पराभूत झाले होते, परंतु त्यांच्या छोट्या संघाने चमत्कार केला आणि मला वाटतं रमेश
सुभाष हॅलो ग्राउंड क्रमांक 2 चालू सामना तिनघर आकाश आणि पादिरवाडी गणपत हा सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी पिंगळावाडी ब रवी आणि शाळेची वाडी शरद या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पहिला आणि पुकार पहिला आणि ग्राउंड क्रमांक 1 वरती जो नारायणवाडी विपक्ष नवसुचवाडी रवी पंच सामना लगेचच चालू करायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय जगदीश एक सत्कार होते. सन्माननीय जगदीश बांगारी वायरमन आपणास विनंती आहे आपल्या या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. आपण आणि सन्माननीय जयराम आगिवले वायरमन या दोनही एमएसएमईच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला सन्मान करण्यात येत आहे. मित्रांनो ही काही युवा व्यक्ती आपण बघतोय हे यांचं मेहनत आहे यांचे आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. सन्माननीय जगदीश बांगारी आणि सन्माननीय जयराम आगिवले हे एमएसएमईचे कर्मचारी वायरमन यांना आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. चला ग्राउंड क्रमांक 1 चा सामना चालू करा पंच. या ठिकाणी सन्माननीय जगदीश बांगारी आणि सन्माननीय जयराम आगिवले यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित करण्यात येते. आपण सन्मान स्वीकारावा ही विनंती. विशाल कातवारे मला विशाल कातवारेवर लक्ष ठेवा. विशाल कातवारासाठी स्पेशली 2,000 रुपये पारितोषिक या ठिकाणी लागलेलं आहे. 4 जणांना मिळून काय होईल आपण काय घेत आमच्या विषयासाठी फक्त जाऊ दे आपला दिनेश शेखर साळगेला ना विशालला देऊ 2,000. ग्राउंड क्रमांक 2 चा चालू सामना संपल्यानंतर लगेच